आहेत, काही काही जागेवर हे नाही. बरं काही काही जागेवर हे आहे तर हे नाही, हे आहे तर हे नाही. बरं काही काही जागेवर हे आहे तर हे बी नाही. हे मेन आहे. आम्ही नसलं चालते पण हे पाहिजे. एका जागेवर कीर्तनाला गेलो, पकवाजवाल्याला माईक कीर्तन गुत्तच घेतलं होतं मी. कीर्तन पूर्ण कीर्तनच 2 क्लुजरा होत्या, पोरं होते माझ्यासोबत 25-30 पोरं, 2 पकवाजवाले, 25-30 पोरं, 2 पकवाजवाले आणि 2 एक्स्ट्रा पकवाजवाले. काय तर महाराजच कीर्तन आपल्याला ऐकायला जायचं, तसा काही योग येत नाही. आपल्या याचा देवीचा सप्ताह गेलो बा मी एवढे मोठे गँग घेऊन गेलो. आणि कायचं हे 10-12 गायक आणि 3च माईक. 10-12 गायक, 2 पकवाज, 3च माईक. सांगा पकवाज म्हणणाऱ्याला द्याव का माईक, का वाजवणाऱ्याला 2 माईक पाहिजे. मग हे किती झाले? 4 आणि 10 गायक, 100 बडकर 1 न. काहीले पैसे दिले, काही द्यायचं काम नाही. काय तर आपल्या माणसाचं कीर्तन आहे, आपल्या माणसाचं. चला जाऊ बा पोरीन महाराजचं कीर्तन ऐकायला तर जाऊ, कारण त्याला माहीत आहे कीर्तन कसं असते. पण ते कसं आहे आता टायमाच्या बाबतीत धरू. आता तर सुरुवात झाली, इथून आपलं कीर्तन 4 वाजेपर्यंत, बरोबर ना? टायमिंग टाकेला जसा टायमिंग जेवणाचा टायमिंग असते. 2 वाजतापासून पंगत चालू झाली तर 4 वाजेपर्यंत राहते. माणसानं 2 वाजता पंक्तीत बसल्यावर 4 वाजता उठा, बरोबर ना? चुकलं का? चुकलं वाटते नाही का? किती टायमात जीवन मोकळं व्हावं? 2 तास. म्हणजे चांगले जेवता तुम्ही. विठ्ठल आपला विषय चालू होता माईकचा. हे पाहिजे, बरोबर आहे ना? हे पाहिजे. त्यानं माईक आणला, यायले 2 दिले, याले 1 दिला, राहिलं मी. बाकीचे जाऊ द्या, त्यानं असा टांगला. मी आणलं असंच बोलतो आता मी. भेटतच नाही ना. नशीब आहे बाबा. या टाइमले तुम्ही तरी आहात. या टाइमले ज्याले तबल्याचा ता नाही येत ना, तबल्याचा ता जाऊ भजनाले चालणार रे भाऊ, भजनाला चालणं गावात. हे पा ज्याले तबल्याचा ताच वाजवता येते फक्त ता, त्याला जर म्हटलं ना गावात भजनी मंडळ असलं, त्याला म्हटलं चालणार तबला वाजवा, येतो. चालणार रे राजा, चालणं येईन. राजा ते वाट पाहू लागले ना, स्वर धरून बसेल आहे ना, स्वर येईन. गाडी घेऊन नाही आले, मी का पैदल येऊ का? तबल्याचा ताच वाजवणार आहे. या टाइमला हे बी नाही भेटत. एखादा जर पेटीवाला असला ना, ते चालणार राजा काही वाजू नको, स्वर तर धर, स्वर एक असं ते मागायला येतात काही लोक, ते एक स्वर कसा ते मागायला मायेव ते असा स्वर धरणारे ते मागणारे येत असतात ना. आता नाही येऊ राहिले ते मागणारे, त्याईले माहित आहे यायलेच कमी पडू राहिलं, आपल्याला कुठून भेटल? नाही आपलं काही नाही. शेवटपर्यंत असंही वाजलं तर 1 नंबर आहे. असं हे असंच 1 नंबर आहे, असंच पाहिजे. बरं आमचं जाऊ द्या, आम्ही कुठे राहतो, जिथं आम्ही असतो का नाही तिथं तुम्ही नसता. म्हणजे तुम्ही तुमच्या गावातले नाही म्हणून. बरं मी तुमच्या गावातलं 1 घंटा काहीच सांगणार नाही, आणि सांगितलं तर तुमच्या अंगावर घ्यायचं नाही. हे बरोबर आहे ना? आता तुम्ही हो म्हटलं, मी काही म्हणू अंगावर घ्यायचं. कारण कीर्तन कथा हे रेडीमेड कपडे आहे. कोणाला ज्याचं त्याचं बरोबर मापात, कोणाला नृत्य, कोणाला नृत्यच नाही, कोणाला चांगलं वाटते, कोणाला चांगलं वाटत नाही. गावात सप्ते लय होते, पण करू देणारे कमी आहेत. गावात सप्ते करू देणारे कमी आहे. मला सांगा, आपण बाहेर जायचं असताना एखादा जर नोकरीवाला जर बाहेर जात असला आणि त्याच्या जर आडवी मांजर गेली तर ते पुढे जाते का मागे येते? एक तरी पाऊल मांग सरकते. काहून? मांजर खराब आहे का? कोणताच प्राणी खराब नाही. पोरो हे ध्यानात ठेवा, कोणताही मुंगूस जाओ का तिकडे काय टरक आडवा जाओ, फक्त एका व्यक्तीनं कोणा आडवं जाऊ नये. फक्त माणसानं. माणसा एवढा दलिंदर माणूस कोणताच नाही आणि कोणता प्राणीच दलिंदर नाही. कारण गावात सप्ताह जर चालू असला आणि एक जर माणूस आडवा गेला तर पुऱ्या सप्त्याचा सत्या ना. कोणताच प्राणी खराब नाही, अजिबात नाही. हे आपला हे मस्त असं चाल द्या. आपला विषय चालू होता, आपला तो एक